मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। गुढीपाडव्यानिमित्त वाळवा येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात, दर्शनासाठी रांगा। वाळवा येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेला आज हजारो भाविकांनी गर्दी केली होती। दरवर्षी गुढीपाडव्याला ही यात्रा भरते। वाळवा व परिसरातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। दर्शनासाठी सकाळपासून ते सायंकाळीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या। लक्ष्मी देवीला पोळ्यांचा नैवेद्य देण्यात आला। यात्रेनिमित्त देवीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती, तर मंदिर परिसरात अल्पोपहार व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तालुक्यातील वाळवामध्ये महालक्ष्मीचे तीर्थक्षेत्र मंदिर आहे आणि कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर आहे। हे 1632 मध्ये मंदिर तयार झालेलं आहे आणि इथं आजूबाजूच्या खेड्यातून 12 खेड्यातून भक्तजन येतात आणि गुढीपाडव्याला खास करून वाळवे गावची यात्रा इथे मंदिरात सकाळपासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण गर्दी असते। भक्तजन येतात। निसर्गरम्य ठिकाण आहे आणि पुढील आठवड्यामध्ये मंगळवारी 16/4/24 रोजी सकाळी 12 वाजता देवीचा जन्मकाळ आहे व सकाळी 9 ते 12 कीर्तन आहे आणि 1 वाजता महाप्रसाद आहे आणि तसंच पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला या मंदिरामध्ये एक 10 वर्षापासून महाप्रसाद भक्तगण घालतात। 1000भर माणूस भक्त प्रसादाचं प्रसाद ग्रहण करतात। आज मंदिरामध्ये सकाळी अभिषेक असतो 4 वाजता, नंतर तिथे आरती वगैरे असते। संध्याकाळी 10 वाजता आरती असते। दिवसभर भक्तजनांना दर्शनाची वीज लागलेली असते। वाळवा गावचं ग्रामदैवत श्री महालक्ष्मीची आज पाडव्यानिमित्त या ठिकाणी भक्तगण भरपूर या ठिकाणी जमत आहेत। आसपासचे खेडेगावातील बरेच लोक या ठिकाणी येत आहेत आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत। या निमित्ताने हाळभाग येथे खंडागळे मित्र परिवाराच्या वतीने लक्ष्मी देवीला दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी सरबताचे वाटप करण्यात आले। पाडव्यानिमित्त सालाबादप्रमाणे म्हणजे यंदाचं 3रं वर्ष आहे। जे लक्ष्मी मंदिरासाठी जे जाणारे भाविक असतात त्यांच्या सोयीसाठी आम्ही दरवर्षी सरबत असो किंवा मट्टा असो याचं नियोजन करतो आणि त्याचा लाभ एक अंदाजे 1000-2000 लोक तरी घेतात।